मला सांगा, तुमच्या शेताकडे जाणाऱ्या ह्या मार्गावर आता एवढं पाणी आहे, तुमच्या शेताकडे जाण्याचा आता शेतकऱ्याची सोय कशी इथून जायची? नाही, आता आपल्या गावची लोकसंख्या जवळपास 10,000च्या आसपास आहे. त्यातला 50% शिवार ह्या रस्त्याने वाहतोय. परंतु आता ह्याला पाणी एक 20-25 दिवसापासून असं इतकं पाणी आहे, त्याच्यामुळे लोकाला इथं आता समजा इथं 500 मीटरवर शेत आहेत, तर त्यांना वास्तविक पाहता एक तर चौरस्त्यावरून एक 12 किलोमीटरवरून जावं लागतंय किंवा अंधोऱ्याहून इथं परत येऊन ह्या ठिकाणी परत यावं लागतं. असं तिकडून एक 15 किलोमीटरचा फेरा पडतोय. असं आज 15 ते 20 दिवस झालं लोक ह्या रस्त्याने असे वाहत आहेत, जात आहेत. त्यांचा दररोज दुधाचा त्यांचा प्रश्न फार गंभीर बनलेला आहे. बरं, मला सांगा, आता रस्त्याचा एवढा प्रश्न 12 किलोमीटरपेक्षा जास्तीनं जावं लागतंय. तुमची आता ह्या निमित्तानं जिल्हा प्रशासनाकडे मागणी काय, किंवा ह्या रस्त्याच्या संदर्भाने ह्याच्या अगोदर जिल्हा प्रशासनाकडे काही मागणी केली होती का? ह्याच्या आधी आपण वारंवार पाठपुरावा केलेला आहे जिल्हा प्रशासनाकडं की ह्या रोडवरून एक कमीत कमी 1 ते 1.5 मीटर रोड किंवा 2 मीटर रोड उंची वाढवावी रोडची, आणि ह्या रोडच्या साईडनं दोन्ही साईडनं नाल्या काढल्या तर हा प्रश्न मिटू शकतो. आणि यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार आम्ही विनंत्या केलेल्या आहेत, त्यांच्याकडे अर्ज केलेले आहेत, तसे पण आपल्याकडं सबूत पण आहेत. आणि यापुढं प्रशासनानं हा प्रश्न गांभीर्यानं घेऊन त्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच आमची ग्रामस्थाच्या वतीनं त्यांना विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.